आपल्या लाडक्या व लाडकीचं शुभ कार्य ठरलंय, मग आजच भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉलला। सदानंद मल्टीपर्पज हॉल, मिरज रोड, सांगोला। भव्य हॉल, प्रशस्त जेवण हॉल, पार्किंगची सोय, आकर्षक स्टेज, राहण्याची उत्तम सोय, फुला झाडांनी बहरलेला परिसर, सर्व शुभ कार्यासाठी भव्य व प्रशस्त हॉल। सदानंद मल्टीपर्पज हॉल। संपर्क 7709 21 49 95। आजच भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉलला। सांगोला पंढरपूर रोडवर भीषण अपघात, एक जण जागीच ठार तर 3 जण जखमी। पंढरपूर येथील विठ्ठलाचे देवदर्शन आटपून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव जाणारी कार व पिकअप वाहनाच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर 3 जण जखमी झाले असल्याची घटना रविवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवरील हॉटेल चंद्रमाला जवळ घडली आहे। या अपघातात कारची पुढील डावी बाजू चक्काचूर झाली तर पिकअप म्हशीसह पलटी झाल्याने काही वेळ वाहतूक खोळंबली होती। मुकुंद पाटील वय वर्ष 56 राहणार न्यू पॅलेस नागाळा पार्क कोल्हापूर हे मरण पावले तर गिरीश बारसकर वय वर्ष 43 राहणार लष्कर भवन कोल्हापूर हे जखमी झाले असून त्यांच्यावर सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यातील कार चालक मालक राजू जामसांडेकर राहणार बळवंतनगर कोल्हापूर हा किरकोळ जखमी झालाय तर पिकअप मधील औदुंबर सुर्वे वय वर्ष 65, बबन सुर्वे चालक मालक अमोल सुर्वे वय वर्ष 34 तिघेही राहणार मोडणी बैरागवाडी तालुका माडा हे जखमी झालेत। याबाबत कोल्हापूर येथील मुकुंद पाटील, गिरीश बारसकर व राजू जामसांडेकर असे 3 जण मित्र मिळून रविवारी सकाळी जामसांडेकर यांच्या मालकीच्या कारमधून पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेले होते। देवदर्शन आटपून दुपारी 1 वाजता पंढरपूर येथून सांगोला मार्गे कोल्हापूरकडे जाण्यासाठी निघाले होते। नेमके त्या दरम्यान सांगोल्यातील जनावरांच्या बाजारातून 2 म्हशी घेऊन औदुंबर सुर्वे, बबन सुर्वे, दीपक सुर्वे हे 3 मिळून चालक अमोल सुर्वे यांच्या पिकअप गाडीतून पंढरपूर रोडने मोडणीमकडे निघाले होते। दरम्यान दोन्ही भरधाव वाहनांनी सांगोला पंढरपूर रोडवरील चंद्रमाला हॉटेल समोर जोराची धडक घेऊन हा अपघात घडलाय। या अपघातात कारच्या पाठीमागील डाव्या बाजूला बसलेले मुकुंद पाटील यांच्या डोक्याला मार लागून उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला तर धडक बसताच एअरबॅग ओपन झाल्यामुळे गिरीश बारसकर यांना डाव्या हाताला व कमरेला किरकोळ मार लागून ते जखमी झाले, मात्र चालक राजू जामसांडेकर हे थोडक्यात बचावले आहेत। मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।